पुढे पाहून चालावे तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते. प्रवासाची दिशाच बदलते, यालाच आयुष्य म्हणतात. आणि आयुष्याला योग्य वळण लावण्याचे काम गुरुचरित्र करते. शिवशंकर शंभो. आपला स्वार्थ पूर्ण होऊन दे की देव चांगला भला. अरे देवाचा सुद्धा माणसासारखा सौदा करतात. हे आपल्या आयुष्यात काही वाकडं घडू दे की देवाला दूषण द्यायला मोकळे. मग देव पाषाण हृदयी. आणि काही चांगलं झालं तर त्याचं श्रेय मात्र स्वतःच. हा दुहेरीपणा योग्य नव्हे. अरे मनात स्वार्थ बाळगून भगवंताच्या चरणी लीन होणाऱ्यांच्या मनात भगवंत वास करत नाही. यांच्या लक्षात कसं येत नाही हे? आमच्याकडे येणाऱ्यांमध्ये स्वार्थ मनात बाळगून येणाऱ्यांची संख्या जास्त. 100 90 जण स्वार्थ मनात बाळगूनच येतात.